आपण पाहताय एबीपी माझा। आजचा दिवस खूप मोठा आहे आपल्या देशासाठी, कारण उरीचा हल्ला झाला। उरीच्या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे, भारतीय सैन्याचे 18 जवान शहीद झाले। देशभरात अस्वस्थ वातावरण होतं आणि आज अखेरीस पाकिस्तानवरती भारताने कारवाई केलेली आहे। हे 7 तळ होते पाकिस्तानचे, जिथे दहशतवादी दबा धरून बसले होते। ते दहशतवादी भारतात येण्याच्या बेतात होते। या सर्व दहशतवादी तळांवरती भारतीय सैन्याने तिथे जाऊन कारवाई केली आहे, ज्याच्यामध्ये 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। भारतीय लष्कराचे सर्व जवान सुखरूपपणे ही कारवाई करून परत आलेले आहेत। रात्री 12:30 वाजता ही कारवाई सुरू झाली, जी पहाटे 4:30 वाजेपर्यंत सुरू होती आणि देशभरात खूप मोठ्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत या सगळ्या अनुषंगाने। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती निवृत्त फ्लाइंग ऑफिसर नागपूरहून शिवाली देशपांडे आपल्या सोबत आहेत। मॅडम, आपलं स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये। आज जी कारवाई झालेली आहे, आज भारताने जे पाऊल उचललेलं आहे, त्याकडे आपण कसं पाहता? आपली भावना काय आहे? सर्वप्रथम सगळ्या देशवासियांचं खूप खूप अभिनंदन। आपण हा इतकं उत्तम पाऊल हे उचललं आहे, हे इतकं छान पाऊल आहे आणि 11 दिवसानंतर, म्हणजे उरीमध्ये जेव्हा हमला झाला होता त्याच्या 11 दिवसानंतर आपण हे पाऊल उचललं। तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा उरीवरती हमला झाला होता त्याच्यानंतर सगळ्यांचं खूप फार रक्त उफाळत होतं। सगळे म्हणत होते की आपण अगदी इमिजिएट ऍक्शन घेतली पाहिजे, पण आपण ही जी ऍक्शन घेतली काल रात्री, ही अतिशय चोखपणे घेतली। ही अतिशय विचार करून आपण सावधानीपूर्वक ऍक्शन घेतली आणि ही जबरदस्त ऍक्शन होती। भारतीय सेनेचा हा खूप मोठी कामगिरी आहे ही, आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन। खरं तर आपल्या पंतप्रधानांचं अभिनंदन। आणि आता ही वेळ आहे की सगळ्या देशवासियांनी आपल्या सरकारला पाठिंबा द्यावा आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या मागे उभं राहावं। शिवाली मॅडम, ही सगळी प्रक्रिया निश्चितपणे आपणही खूप जवळून अनुभवलेली आहे। जेव्हा अशी सिक्रेट ऑपरेशन्स केली जातात, अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जातात, तेव्हा त्या कशा होतात? काय तयारी याच्या मागे असते? जेव्हा असे सिक्रेट ऑपरेशन्स केले जातात त्याच्या मागे अतिशय प्लॅनिंग आणि प्रिसिशन असतं। प्लॅनिंग असं असतं की आपल्याला पहिले तिथे जाऊन तिथली चोख माहिती मिळवून घेणं हे फार गरजेचं असतं। आता ही जी माहिती मिळाली आपल्याला, ही इतकी चांगली माहिती मिळाली, कारण तिथे जाऊन आपल्याला ही माहिती मिळवायची असते की ही जी ठाणी आहेत ती ठाणी कुठे कुठे आहेत, ह्यांचं मॅपवरती आपण कसं त्या ठाण्यांपर्यंत पोहोचू शकतो, तिथे रस्ते कोणते कोणते आहेत, तिथे किती सैनिक आहेत, तिथे किती हतियार आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे हतियार आहेत, आणि तिथे जर आपली कारवाई झाली आणि त्याच्यानंतर जर दुश्मनाला किंवा अतिरेक्यांना जर आपल्यावरती हमला करायची वेळ आली तर त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा हा कुठून कुठून मिळू शकेल, ही पूर्ण जी चोख माहिती असते, ही चोख माहिती मिळवणं, ही चोख माहिती मिळवून आपल्याला देणं आणि त्यानुसार आपण हे प्लॅनिंग करणं, ही खूप मोठी कामगिरी असते। तर ह्या ऑपरेशनमध्ये आपल्याला अतिशय अचूक माहिती मिळाली आहे। ह्याची खूप सुंदर आपल्याला हा अनुभव आलेला आहे आणि त्याच्याचमुळे आपण हा इतका हल्ला करू शकलो की ज्याच्यामध्ये 38 अतिरेकी मारले गेलेत। आपण पाहतो की आपलं सैन्य दल, म्हणजे जे लष्कर आहे, ते पुढे जातं, तेच आधी जाऊन पुढे कारवाई करतात आणि या ऑपरेशनमध्ये असं बोललं जातंय की हवाई दलाचाही त्यांना सपोर्ट मिळाला, बॅकअप होता। तर हवाई दलाची नेमकी काय भूमिका असते अशा ऑपरेशन्समध्ये? हवाई दलाची अशी भूमिका असते की हवाई दल हे बॅकअपसाठी नेहमी तयार असतं। समजा आपण असा अटॅक केला आणि तिथून कमांडो ऍक्शनचं जे असतं ते मूळ मंत्र काय असतं की आपण नेहमी कमांडो ऑपरेशन हे लाइटनिंग ऍक्शन असतं, म्हणजे जसं वीज चमकते तसं जाऊन तिथे ते ध्वस्त करायचं आणि इमिजिएटली परत यायचं, ह्याला कमांडो ऍक्शन म्हणतो। तर समजा परत यायच्या वेळेला, समजा जर दुश्मनांनी किंवा अतिरेक्यांनी जर आपल्यावरती हमला केला तर त्यावेळेला आपलं हवाई दल हे सज्ज असतं की अशा वेळेला हवाई दल रिटॅलिएटरी ऍक्शन करतं। त्यामुळे हवाई दल हे पण सज्ज होतं रात्री आणि अतिशय छानपणे आपण हे कामगिरी केली। ही अशी कामगिरी करणं, अशी कारवाई करणं निश्चितपणे अनेक पातळ्यांचा विचार करता सोपं नसतं। काय खबरदारी घ्यावी लागते, काय गोपनीयता बाळगावी लागते सर्व कारवाईच्या वेळेला? गोपनीयता अशी बाळगावी लागते की सगळ्यात पहिली गोपनीयता ही अशी असते की फार कमी लोकांना ह्याची माहिती दिल्या जाते। पहिली गोपनीयता ही असते। दुसरी गोपनीयता अशी असते की आपण जी ऍक्शन करणार आहे ती ऍक्शन आपण अचूक कशी करावी,
त्याच्या अनुसार जेवढे त्या ऍक्शनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जेवढे लोक, जेवढी माणसं त्या ऍक्शनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, फक्त तेवढ्याच लोकांना ही माहिती असते. आणि ही माहिती असल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा ती ऍक्शन होते तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही आता बघत असाल की आपल्या सगळ्या जे बॉर्डर आहे, पाकिस्तानच्या जवळचे बॉर्डर, तिथून 10 किलोमीटरच्या अंतरापर्यंत सगळे जे गावं आहेत त्या गावांना मागे जायला सांगितलेलं आहे. ही जी खबरदारी असते, ही खबरदारी ह्याच्यासाठी गरजेची असते की समजा पाकिस्तानने किंवा समजा अतिरेक्यांनी जर आपल्यावरती आता परत हल्ला केला किंवा रिटॅलिएटरी ऍक्शन जे आपण म्हणतो ते जर केलं, तर मग आपली जी गावं आहेत, जी बॉर्डरवरती गावं आहेत, त्या गावकऱ्यांना काही होऊ नये, त्यांचे प्राण वाचावे आणि प्लस आपले जे तिथे जी घरं आहेत लोकांची, ती घरं ध्वस्त नको व्हायला, म्हणून ही आपण खबरदारी अशी घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण खबरदारी घेतो. ही सगळी आपल्याला गोपनीयता पाळावी लागते आणि मग त्याच्यानंतर आपली ही ऍक्शन होते. आणि तुम्ही बघितलं असेल की ही ऍक्शन झाली रात्री 12:30 वाजता आणि आज सकाळी डीजीएमओने ही प्रेसमध्ये रिलीज केली बातमी. त्यामुळे ही किती हाय लेवलची गोपनीयता होती, ह्याचं प्लॅनिंग किती होतं आणि 11 दिवस आपण हे सगळं प्लॅनिंग करत होतो आणि ह्याच्या मागची जी पूर्ण धारणा होती ती कशी धारणा होती ह्याच्याबद्दलचं आपल्याला गांभीर्य आता कळत असेल की हे ऍक्शन किती छान झालं. बरोबर. जेव्हा एखादा देश बॉर्डर क्रॉस करतो, सीमा ओलांडतो, दुसरीकडे जातो आणि कारवाई करतो, तेव्हा निश्चितपणे त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा अनेक अंगानं पडसाद उमटतात. नियमांमध्ये राहून म्हणजे भारत टेक्निकली करेक्ट आहे का ही कारवाई करताना? भारत या ठिकाणी अतिशय टेक्निकली करेक्ट आहे. पहिली गोष्ट तर अशी की पाकिस्तान हा आतंकवाद्यांना पनाह देतो, की पाकिस्तान हे आतंकवाद्यांना ट्रेनिंग देतं. ट्रेनिंग कॅम्प्स पाकिस्तानचे पाक व्याप्त काश्मीर इथे आहेत आणि आपण पाक व्याप्त काश्मीरच्या ह्या आतंकवादी ठाण्यांवरती आपण हमला केला आहे. अशा वेळेला जर पाकिस्तान ओरडलं की आमच्यावरती हा हल्ला झालाय, तर हे जगजाहीर होईल की पाकिस्तान हे आतंकवाद्यांना ट्रेनिंग तिथे देतं आणि पाकिस्तानचे आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत. त्यामुळे पाकिस्तान आता खूप सावध आहे. पाकिस्तान हे ठोसपणे म्हणू शकत नाहीये की भारताने आमच्यावरती हल्ला केला किंवा भारतीय सैनिक आमच्या सीमेमध्ये घुसले, हे म्हणू शकत नाही. कारण जर ते म्हटलं त्यांनी की घुसले होते आणि त्यांनी मारलं, तर त्यांनी कुठे काय मारलंय तुमच्या सैन्याला? तुमच्या सैन्याला मारलंच नाही. आपल्या सैन्यानी पाकिस्तान म्हणजे जे आतंकवादी कॅम्प्स आहेत, टेररिस्ट कॅम्प, त्या कॅम्प्सवरती हल्ला केलेला आहे आणि तिथे त्यांनी हे ध्वस्त केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तान आता काहीच म्हणू शकत नाही. पण एवढंच आहे की पाकिस्तानने फक्त एवढं म्हटलंय आज की 2 आमचे सैनिक ठार झालेले आहेत. पाकिस्तान युद्धाची धमकी देत आहे. पाकिस्तान म्हणतंय की ह्याचा आम्ही प्रत्युत्तर खूप छान देऊया आणि ठोसपणे देऊया. तर सगळ्या उत्तरासाठी आपण अगदी सज्ज आहोत. आपली सेना एकदम शूरवीर आहे आणि आपण कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. नक्कीच. आता प्रत्येकाला खरं तर स्फुरण चढलेलं आहे, म्हणजे देशभक्तीनं प्रत्येक जण भारावून गेलेला आहे, परंतु जे सैनिक सीमेवरती तैनात आहेत त्यांच्यावरती खूप मोठा तणाव आहे, खूप मोठी जबाबदारी आहे त्यांचं. आपण या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेला आहात, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण काही सांगू इच्छिता? त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी एकच सांगू इच्छिते त्यांना की सबंध देश तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि तटस्थपणे उभा आहे. तुम्हाला जे काही कारवाई करायची आहे ते तुम्ही बिनधास्तपणे करा आणि हा देश सतत तुमच्या पाठीमागे उभा राहिलाय. आपलं मनोबल खच्ची न होऊ देता आपण दुश्मनाचं मनोबल कसं तोडू आणि दुश्मनाचा खात्मा कसा करू ह्याच्याचकडे तुम्ही लक्ष द्यायचं फक्त. आणि बाकी तुम्ही घरची आणि बाकीच्यांची चिंता नका करू. पूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे आणि खंबीरपणे उभं आहे. हेच एक सांगू इच्छिते त्यांना मी. नक्कीच नक्कीच. शिवाली मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी बातचीत केली त्या सगळ्या संदर्भात त्याबद्दल. तर भारतानं अखेरीस कारवाई केलेली आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन जे दहशतवाद्यांचे 7 अड्डे होते त्या 7ही अड्ड्यांना नेस्तनाबूत केलंय. यामध्ये 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळालंय.